ना किंवा राहुल गांधी काँग्रेस थांबवू शकली नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतली वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खासगी ट्रॅव्हल बसेसना यापुढच्या काळात शहराच्या वेशीवरच थांबवण्याची तयारी ही मुंबई महापालिकेने सुरू केली आहे। दहिसर आणि मानखुर्द येथील जकात नाक्यांच्या जागेवर त्या दृष्टीने मोठी सुविधा उभी करण्यात येणार आहे। मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना तिथून पुढील प्रवासासाठी मेट्रो, बेस बस आणि कॅबची सुविधा ही उपलब्ध करून देण्यात येईल। मुंबई महापालिकेच्या नियोजनानुसार या ठिकाणी पार्किंग हब, फूड प्लाझा, हॉटेल्स आणि शॉपिंग सेंटर्स उभारण्यात येणार आहेत। त्यासाठी मोठ्या निधीची गुंतवणूक करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे दहिसरच्या पार्किंग हबमध्ये महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीची चवही चाखता येईल असा फूड डेस्टिनेशन तिथं सेंटर तयार करण्यात येईल। एकंदरीत मुंबईत येणाऱ्या खासगी बसेस या दहिसर आणि मानखुर्दमध्येच थांबवण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे। त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। खासगी बसेससाठी पार्किंग, पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सारख्या सुविधाही तिथं उपलब्ध करून दिल्या जातील। मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी पार्क करण्याच्या आणि त्याच परिसरात जागतिक दर्जाचं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठ उभारण्याच्या प्रस्तावावर वन विभागानं काही आक्षेप नोंदवलेत। प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयानं महसूल आणि वन विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र पाठवून या प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नामांतर आणि उद्यान परिसरात विद्यापीठाची स्थापना हे दोन वेगवेगळे मुद्दे असल्याचं वन विभागानं पत्रात म्हटलंय। नामांतराचा विषय हा धोरणात्मक असल्यानं त्यावर शासन स्तरावर निर्णय घेणं आवश्यक असल्याचं वन विभागानं नमूद केलंय। पण कोणतंही नाव देताना राष्ट्रीय उद्यान हा शब्द कायम ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे, जेणेकरून त्या क्षेत्राचा संरक्षित दर्जा हा बाधित राहील। दरम्यान उद्यान परिसरात विद्यापीठ उभारण्याच्या प्रस्तावाला मात्र वन विभागानं स्पष्ट विरोध केलाय। अभिनेता सलमान खानचा मंगळवारी रात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयापर्यंत पाठलाग करणाऱ्या छायाचित्रकारांच्या वर्तणुकीवर तो प्रचंड संतापलाय। या छायाचित्रकारांनी त्याला रुग्णालयासारख्या ठिकाणीही फोटो देण्याचा आग्रह केला। त्यामुळे संतापलेल्या सलमान खाननं सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली। पण त्याच वेळी त्यानं छायाचित्रकारांना स्पष्ट तंबीही दिली। सलमाननं त्याचे काही फोटो हे इंस्टाग्रामवर शेअर केलेत। हे फोटो पोस्ट करत त्यानं छायाचित्रकारांना कठोर शब्दात सुनावलंही। पुढच्या वेळेस फक्त प्रयत्न करून बघा, तुमचं कोणी रुग्णालयात ॲडमिट असेल तर मी असा वागेन का? मी 60 वर्षांचा झालो असलो तरी मी अजूनही लढायचं विसरलेलो नाही, हे लक्षात ठेवा। आणि ठाण्याच्या दृष्टीनं एक अतिशय मोठी बातमी। ठाण्यात गेल्या आठवड्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे। त्यामुळे ठाणेकरांची तहान भागवायची असेल तर तातडीची बैठक घेऊन ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, या शब्दात भाजप आमदार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय। ठाणे शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी टंचाई केवळ उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर जाणवते, असाही उल्लेख